नमस्कार. एकतरी ओवी अनुभवावी या आपल्या उपक्रमांतर्गत आज आपण एक दुसऱ्या अध्यायातली अशी मार्मिक ओवी बघणार आहोत. मी सुरेश पंधारे पुण्याहून बोलतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै न श्री गुरवे नमः. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त. सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन आजची जी ओवी आहे त्या ओवीचं यथामती विवरण निरूपण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. अर्जुना, समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य आथी. दुसऱ्या अध्यायातली 49व्या श्लोकाच्या निरूपणामध्ये माऊलींची ही 273वी ओवी आहे. भगवंत सांगतायत पार्था, चित्ताला आलेली समता हेच योगाचे सार आहे. जेव्हा चित्ताला समता येते तेव्हा मन आणि बुद्धी एक होतात, आणि मन आणि बुद्धी जेव्हा एक होतात तेव्हा अंतःकरण भगवत स्वरूप होते, आणि यालाच योग म्हणतात. आपल्या सर्वांना माहिती आहे योगाचा अर्थ म्हणजे जोडले जाणे, युज. चित्त परमात्म्याशी संयुक्त होणे यालाच योग म्हणतात. माऊली अभ्यास योगात प्रसंगी युक्ती असेही म्हणतात. बाहेर युक्तीची मुद्रा पडे. सद्गुरूंनी दाखवल्याप्रमाणे आपण साधना केली तर युक्तीची मुद्रा पडते, युक्तीची सुरुवात होते, योगाची सुरुवात होते, आणि मग येथे सहजची योग घडे न अभ्यासिता असं माऊलीच म्हणतात. आता या चित्ताचे समत्व म्हणजे काय तेही आपल्याला पाहण्याचा प्रयत्न करू. माऊलींचा निगूढ अभिप्राय आपल्याला कधीकधी लक्षात येत नाही. सम म्हणजे काय? सम म्हणजे सारखे, ज्याच्यामध्ये कमी नाही, जास्त नाही, उच्च नाही, नीच नाही, असा भेदच नाही, त्याला सम म्हणावं. केवळ परब्रह्म हेच निर्दोष आहे, तेच सम आहे. निर्दोषम ही समम ब्रह्म भगवद्गीतेमध्ये 5व्या अध्यायामध्ये आहे. ते एक परब्रह्मच सर्वत्र दाटून भरलेले आहे. त्या परब्रह्मामध्ये भेद नाही, दुसरेपणा नाही. सगळीकडे ते एकच एक आहे, व्यापून आहे, अखंड आहे, आणि तेच शुद्ध चित्ताने सर्वत्र प्रचिती घेणे, आणि याला चित्ताचं समत्व असं म्हणतात. आता बघा, हे परब्रह्म सगळीकडे समान आहे, सम आहे. मग आपल्याला त्याच्या विषमतेचा अनुभव काय बरं येतो? याचं कारण काय? जगाच्या रूपाने जर परब्रह्मच नटलेलं आहे तर जगाचा अनुभवही आपल्याला सुद्धा एकरूपच आला पाहिजे होता, पण तसं होत नाही. याचं कारण सामान्य जीवाला हा माणूस, तो माणूस, ती भिंत, ते झाड हे वेगवेगळं वाटतं. भेद जाणवणे याला विषमता म्हणतात. सामान्य जीवाला ही विषमता का भासते? तर त्याचे कारण असं आहे की भगवंताची ही जी माया आहे तिच्या ह्या कर्तृत्वामुळे एकाच अखंड सम अधिष्ठानावर वेगवेगळ्या आकाराचा, वेगवेगळ्या दृश्याचा, वेगवेगळ्या विषमतेचा भ्रम निर्माण होतो, आणि ते सामान्य जीव तेच सत्य मानतो, आणि त्या भ्रमाला, त्या आभासाला गुंतून त्याला विषमता अनुभवता येते, किंबहुना तो विषमता अनुभवतो. ज्या क्षणी त्या मायेचा प्रभाव संपेल, हा भ्रमनिराश होईल, त्या क्षणी त्या विषमतेपासून आपला जीव बाहेर येऊन त्याला समत्व प्राप्त होते, आणि परमात्म्याचा अनुभव येऊ लागतो, इतकं आहे. आता बघा, सम म्हणजे काय आपण पाहिलं. ब्रह्मेती बुद्ध्या सर्वत्रम एकतुल्यं ज्ञान म्हणजे ब्रह्मच सगळं. अशा बुद्धीने सर्व दृश्याचे एकतुल्य, एक समान ज्ञान स्फुरणे यालाच आपण समत्व म्हणतो.
वासनांचा मळकटा नष्ट होऊन बुद्धी चित्त परमात्म्यामध्ये मिसळते, तेव्हाच ती बुद्धी चित्त होते, सम होते. असे समचित्तच योगाचे सार म्हटले आहे. याप्रमाणे चित्त सम होणे किंवा बुद्धी सम होणे म्हणजे सर्वत्र सम्य आत्मलाभ होणे असे म्हटले आहे. बरोबर आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये आपल्या भाष्यात श्रीमद शंकराचार्य असं म्हणतात की समचित्तेला समता म्हणतात. समता समचित्तता. चित्ताचे समत्व आणि बुद्धीचे समत्व हे एकच आहे. सगळीकडे भगवंतच परब्रह्मच अनुभवाला येऊ लागणे हे त्याचे फलित आहे. म्हणून आपल्याला भगवंताच्या कृपेने अनुभवता येणारी जी भक्ती आहे तिलाच परमभक्ती म्हणतात. श्रीमंत एकनाथ महाराजांनी चातुश्लोकी भागवतामध्ये सुद्धा हेच सांगितले आहे की काय आहे, परमात्म्यापासून जी समत्व तत्वे उपजतात ती त्या परमात्म्यापासून भिन्न नसतात. कारण त्याच्यामध्ये कार्यकारण असा भेद नाही, त्याचा अन्वय नाही. म्हणून हे जे सर्व आहे त्या परब्रह्मवस्तूवर भासणारी जी माया आहे तीच माया हे ब्रह्मदेवा अनन्य लक्षण म्हणून सद्भावाने भक्ती केली, सर्वानुभूते मीच परमात्मा नटलाय असे अनुभवले तर माझ्या भक्तांना माझी सगळ्यतोने प्राप्ती होते आणि याचीच मदरूपता येते. म्हणजे मी वेगळा नाही, मी ईश्वर आहे याची अनुभूती जो घेतो त्यालाच एकतत्वता वागणे, यालाच अन्वय स्थिती म्हणणे किंवा यालाच उपनिषदामध्ये महावाक्यांचा बोध म्हणणे असं म्हणतात. वेदांतामध्ये 4 वेदामधली अशी जी 4 महावाक्य सांगितली आहेत तीच निगूढ आहेत, तीच ब्रह्मवाक्य आहेत, तीच चिंतनाने अन्यस्थितीला प्राप्त करून देणारी आहेत. चित्ताला साम्य असल्याशिवाय अशा प्रकारचा बोध बुद्धीत होत नाही. तुम्हाला जर कोणी असं सांगितलं तुम्ही आहात परब्रह्म, तुम्हाला सुख नाही, दुःख नाही, भेद नाही, पुरुष नाही, स्त्री नाही, तर तुम्ही म्हणाल हे असं कसं काय, मी तर आहे ना. त्यामुळे तुम्ही खात्रीने असे म्हणाल की तुम्हाला ज्ञानप्राप्ती झालेली नाही, तुमच्या अंतःकरणात अनुभव नाही, म्हणून तुम्हाला ते वेडेपणा वाटतो. अविशिष्ट वासना संस्कार जोपर्यंत नियमित साधनेने दूर निघणार नाहीत, नियमित साधना म्हणजे सर्वच आलं त्याच्यात, उपासनेचे सर्व प्रकार आले, नवविधा भक्तीचे सर्व प्रकार आले, तोपर्यंत कोणीही कितीही शाब्दिक बोध केला तर आत्मबोध होणार नाही. आणि त्याचकरता गुरु दावलिया वाटा येऊन विवेकतीर्थ तटा असं माऊलींनी 18व्या अध्यायात 51व्या श्लोकाचं निरूपण करताना म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की शेवटी हा जो महालाभ आहे, हा जो आत्मलाभ आहे, हा आपल्याला आपल्या तपश्चर्याने, आपल्या साधनेने आपल्याला होईल, अन्यथा ते इतकं सोपं नाही. सगळ्या भवरोगाचा इलाज जर कुठला असेल ते म्हणजे ईश्वराची साधना, तपश्चर्या. आणि म्हणून नियमाने प्रेमाने ती जे करणं असेल तर त्या करण्यालाच एक साधन म्हणून त्याच्याकडे पाहावं लागेल. आणि ते साधन म्हणून जे पाहिलं आहे त्याच साधनाने आपल्याला मन आणि बुद्धीचं ऐक्य साधेल. मन म्हणजे काय करतं, मन हे संकल्प विकल्प करतं. मन आज इथं आहे, मन उद्या होते आहे. मनाला संकल्प विकल्पाची बाधा आहे आणि मनाने जे केलं ते बुद्धी त्यानुसार वागते. एकदा मनाने काही संकल्प केला, मनाने वाटलं चला आज आपण देवात दर्शन घ्यायला जाऊ, बुद्धीला असं वाटलं चला जायचं, मग लगेच अवयव पावले चालते पंढरीची वाट असं होतं. पण ही मन आणि बुद्धीच एकत्र आली तर मग त्याचं लय झाला तर मग काय होतं काय की आपोआप त्यांचा लय झाल्यानंतर मन आणि बुद्धी ही परमेश्वराकडेच जाते, त्याच्याशिवाय वेगळं काही राहत नाही. इतकं समत्व असावं लागतं चित्तामध्ये. बघा एक छोटंसं उदाहरण देतो. आमच्या संप्रदायामध्ये, दत्त संप्रदायामध्ये एक साध्व्या होऊन गेले आणि त्यांचं नाव आहे शकाताई आपटे. त्यांना माणगावाच्या जवळ भव्य मंदिर बांधण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्यांनी प्रत्येकाकडून छोटी छोटी काहीतरी यथाशक्ती यथामती अशी देणगी घ्यायला सुरुवात केली. एक दिवस त्यांच्याकडे काय झालं, मुंबईहून एक खूप दानशूर व्यक्ती आली आणि दानशूर व्यक्तीने म्हटले
की तुमचा हा जो मंदिराचा संकल्प आहे त्या संकल्पाला आम्हाला काहीतरी दान द्यायची अशी इच्छा निर्माण झाली. ती इच्छा व्यक्त केल्यानंतर आमच्या ह्या साध्वी परमपूज्य शकाताई आतमध्ये सद्गुरूंकडे गेल्या. सद्गुरूंकडे म्हणजे त्यांच्या प्रतिमेकडे गेल्या. दत्तगुरूंच्या प्रतिमेला अतिशय कळकळून विनंती केली की हे बाबा, मला या अशा मोहात का पाडतोस? प्रत्येकाचा 1-1 रुपया, प्रत्येकाचे 5-5, 10-10 रुपये करून मी हे मंदिर बांधण्याचा संकल्प चालू केला आहे आणि हा असा दानशूर व्यक्ती म्हणतोय की मी तुम्हाला तुमच्या मंदिराचा लागणारा 1 कोटीपर्यंत जरी खर्च झाला तरी मी एकटाच करेल. मला हे नको आहे. मला असा मोह कशाला ठेवतोस? असं म्हणून त्या धडधडू त्या सद्गुरूंपाशी, दत्तापाशी विनवणी करून अक्षरशः कासावीस होऊन विनंती करायला लागल्या. आणि मग त्या अशाच अवस्थेमध्ये ते बाहेर आल्या आणि त्यांना सांगितलं की बाबांनो, मला अशा प्रकारे तुमची देणगी घेता येणार नाही, कारण एकट्याच्या देणगीच्या जीवावर मी हे मंदिर बांधू शकणार नाही. हे जे आहे ना, ही जी शक्ती आहे ना, मन आणि बुद्धीच्या ऐक्याची ही का निर्माण झाली? ही साम्यावस्था मनाची का निर्माण झाली? याचं कारण आत्मलाभ आहे, आत्मज्ञान आहे, आत्मस्वरूपता आहे, त्या ईश्वराची तादात्म्याची भूमिका आहे. आणि म्हणून हे जे आहे हे आपल्याला सांभाळायचं आहे. आपल्याला आपलं मन ताब्यात ठेवायचं आहे. आपल्या मनाचे संकल्प विकल्प आपल्याला बंद करायचे आहेत. चैतन्य महाप्रभूच्या चरित्रामध्ये अतिशय छोटी सोपी एक गोष्ट आहे, अतिशय मजेशीर आहे, फार मला आवडेल. चैतन्य महाप्रभू असे सहज फिरत चालले होते आणि ते फिरत चालल्यानंतर काय झालं, 2 मैत्रिणी स्त्रिया म्हणजे एकमेकाची टिंगल चेष्टा करत चालल्या होत्या. तर एकीचे काळेभोर केस, अतिशय छान कृष्णवर्णीय केस पाहून ती दुसरी सखी काय म्हणते तिला, अगं तुझे केस किती कृष्णवर्णीय आहेत ना, काळेभर किती छान दिसतात तुला, नाही? एवढंच म्हटले. चैतन्य महाप्रभूने त्याच्यातला कृष्ण शब्द ऐकला. कृष्ण शब्द ऐकल्याबरोबर ते देहविभोर झाले. तिथेच त्याच ठिकाणी ते खाली बसले आणि ध्यानावस्थेत गेले. ही जी अवस्था आहे ना, चित्ताची, जीवाची, सम्यक अवस्था, ही कशी निर्माण झाली? कायम 24x7 एकच ध्यास, परमात्म्याचा ध्यास, ईश्वराचा ध्यास, आत्मलाभाचा ध्यास, दुसरं काही सुचलं नाही. आणि हे जे आहे ना, यालाच मन आणि बुद्धीचं ऐक्य म्हणतात. मनात राहतच नाही हो, मन अमन झालेलं असतं. मन हे निर्विकार झालेलं असतं. मनाला वेगळं संकल्प विकल्प माहितीच नसतात. त्यामुळं चित्ताचं समत्व हे वेगळं करावं लागत नाही अशा लोकांना. आपल्याला त्याकडे जायचं आहे. आपल्याला ती पायरी खूप लांब आहे. कदाचित ह्या जन्मात नाही होणार, कदाचित पुनर्जन्मामध्ये होईल, पण ह्या जन्मातला पाया पक्का झाला तर पुढच्या वेळेस होईल ना. म्हणून सांगायचं तात्पर्य असं आहे की मन आणि बुद्धीचं जे ऐक्य आहे ते ऐक्य झाल्यानंतर जे सम्यक अवस्था येते, त्या सम्यक अवस्थेत आपल्याला ध्यान करायचं आहे, त्याची विचारणा करायची आहे. संत मीराबाईंचं एक उदाहरण आपण घेऊ. संत मीराबाई त्या कृष्ण मंदिरामध्ये कायम सत्संग करायच्या आणि भजन करायच्या. हा त्यांचा नित्य परिपाठ होता. आणि त्या परिपाठामध्ये एक दिवस, आणि त्यावेळेस बरेच लोक तिथे यायचे आणि बरेच लोक येऊन आपापल्या समस्या विचारायचे. संत मीराबाई काय करायची, त्या सगळ्या समस्यांना तुम्ही लिहून द्या आणि मग लिहून दिलेल्या जे आहेत ना कागद, ते कृष्णाच्या मूर्तीच्या तिथे ठेवायचे आणि मग त्या कृष्णाला विचारायचे, बाबा याची समस्या जे काय आहे ते तू त्याचं उत्तर दे. आणि नंतर त्यांना त्यांचं सांत्वन करून सांगायचे. एक दिवस काय झालं, खूप 5-6 जणांनी त्यांच्या समस्या ठेवल्या आणि त्या समस्या ठेवून त्यांनी त्या कृष्णाच्या मूर्तीच्या समोर ठेवल्या. त्यांचं ध्यानावस्था संपली, भजन संपलं आणि त्या बाहेर आल्या. मग हे लोक थांबलेच होते, ज्यांनी प्रश्न विचारले. म्हणे आमच्या समस्येचं काय? तर म्हणे आज काय झालं सांगू का? आज मी इतकी कृष्णमय झाले होते
कृष्णाशी तादात्म्य इतकी झाली होती, त्या आत्मप्रसिद्धीचा लाभ घेता घेता मी मलाच विसरले होते. त्यामुळे आज मी तुमची समस्या विचारू शकले नाही. ही जी आहे ना, ही अवस्था खूप कठीण आहे, पण आपल्याला त्या अवस्थेपर्यंत जायचा प्रयत्न करायचा आहे. मी माझा एक स्वतःचा अनुभव सांगतो. एकदा मी नगरला असताना, खूप दिवसापूर्वीची गोष्ट आहे, 87-88ची गोष्ट आहे. मी सावेडीला गेलो होतो वकिलाकडे, आणि वकिलाकडे गेल्यानंतर तिथे क्षीरसागर महाराजांचे दर्शन घ्यायला गेलो. ते ध्यानस्थ बसलेले होते. ध्यानस्थ बसलेले असल्यानंतर तिथंच थांबलो, आणि नंतर ज्यावेळेस ते ध्यानातून उठले त्यावेळेस चाहूल कळली मला, आणि मी हळूच त्यांना म्हटलं, मला तुमचं फक्त दर्शन घ्यायचं आहे. ते काय म्हटले माहिती आहे, खूप मजेशीर आहे. ते म्हटले, आज ना महाराजांनी खूप वेळ घेतला, बोलतच बसले हो. महाराज म्हणजे दत्त महाराज, म्हणजे दत्त महाराजांशी ते संवाद करत होते. हे जे आहे ना, या लोकांची बुद्धी, या लोकांचं चित्त इतकं ईश्वराच्या समीप गेलेलं आहे की विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांना त्याच्याशिवाय दुसरं चित्तातच नसतं. म्हणून आपल्याला ही जी ओवी आहे, ह्या ओवीचं निरूपण करताना आपल्याला एवढंच बघायचं आहे की आपल्याला हे जे आहे, ह्या ओवीचं निरूपण करताना मन आणि बुद्धीचं झाल्यानंतर चित्ताचं समत्व हे आपोआप होतं. एवढंच आपण या प्रसंगी बघू, आणि झालेली सेवा आपल्याला दत्तचरणी आणि ईश्वरचरणी आणि सद्गुरूचरणी समर्पित करू. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै न श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव.